नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज बनवते बोंबलाचं आंबट तिखट. तर त्याच्यासाठी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कांदा एकदम बारीक बारीक कापून घेतलेला आहे. ग्रेव्हीसाठी कांदा एकदम असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे आणि कोकमं मी भिजवून ठेवलेले आहेत. पाणी झालेलं आहे त्याचं. आणि आलं लसूण पेस्ट खलबत्त्यामधून ठेचून घेतलेला आहे. तेल गरम केलेलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा, तिखट, हळद, मीठ, ग्रेव्हीसाठी मीठ अगोदरच घालून घेतलेलं आहे आणि एक एक करून असे बोंबील सोडून घेतलेले आहेत. आणि एकदम कमी गॅसवरती ते बनवायचं आहे, नाहीतर ते विस्कटतात आणि की तुटतात. आणि नंतर कोकमाचं पाणी थोडंसं घालायचं आहे, जास्ती नाही घालायचं आहे. जास्त एकदम रस्सा नाही करायचा आहे, थोडंसंच करायचं आहे. कोणताही मसाला वापरलेला नाही आहे, फक्त पाणी आणि कोकमाच्या पाण्यामध्ये फक्त बनवलेलं आहे आणि चवीला खूप छान लागतात. बघू शकता तुम्ही व्यवस्थित आणि दिसायला पण खूप छान आहेत. आता वरतून मी थोडी कोथिंबीर टाकून झाकून ठेवून देते. अशा प्रकारे बोंबलाचं आंबट तिखट हे तयार झालेलं आहे आणि चवीला असं खूपच छान लागतं. चला तर मग सर्व करून घेऊया. सोबत बोंबील फ्राय सुद्धा केलेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.